हॅलो फ्रेंड्स. सो गाईज, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की ॲटॉमिक नंबर का असते, ॲटॉमिक मास नंबर का असते आणि न्यूट्रॉन नंबर का असते, राईट. नाऊ गाईज, आता पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटमध्ये आपल्याला शिकायचं काय ते आपण बघू. तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये म्हणजे 9वीमध्ये काही बेसिक गोष्टी शिकलेल्या आहेत ज्याची तुम्ही आता ॲन्सर पण देऊ शकता. जसं सगळ्यात पहिला क्वेश्चन, व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. प्रिव्हियस क्लासमध्ये आपण शिकलो मॅटरचे किती टाईप्स असतात. तर आपल्याला माहीत आहे आपलं जे मॅटर, आपलं जे काही सपोज आपण कुठल्या पण जे गोष्टी बघतो म्हणजे जे काही मॅटर आहे हे आपण जनरली म्हणतो की बघ 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेलं आहे. एक तर सॉलिड, एक तर लिक्विड किंवा एक तर गॅस. आणखी पण एक चौथी कॅटेगरी असते गाईज, प्लाझ्मा. तर आपण पहिल्या क्वेश्चनचं तर एकदम सिम्पली आन्सर देऊ शकतो की व्हॉट आर द टाईप्स ऑफ मॅटर. मॅटर एक्झिस्ट इन 4 टाईप्स: सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. आता प्लाझ्मा जनरली तुम्ही बघत नाही, पण हे 3 स्टेट तर तुम्हाला डोळ्याने दिसतात. सो आपण पहिल्या क्वेश्चनचं तर इझिली आन्सर देतो. सॉलिड, लिक्विड, गॅस अँड प्लाझ्मा. हे क्वेश्चन तुम्हाला रिकॉल करायसाठी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये दिलेल्या आहेत लेसनच्या की बा तुम्ही मागच्या वर्षी काय शिकले. सेकंड क्वेश्चन आपण मागच्या 9वीच्या भरोशावर देऊ शकतो, तो म्हणजे व्हॉट आर द टाईप्स ऑफ एलिमेंट गाईज. आता गाईज, एलिमेंटची आपण 2 कॅटेगरी पाडतो जनरली, मेटल्स अँड नॉन मेटल. ओके, पण एलिमेंटचे टोटल अगर तुम्ही टाईप्स बघितले तर आपण टोटल एलिमेंटला 3 टाईपमध्ये पाडतो. ते म्हणजे एक तर मेटल, दुसरं म्हणजे नॉन मेटल आणि तिसरं म्हणजे मेटलाइट्स. तर एलिमेंट 3 कॅटेगरीमध्ये तोडतो. आता सपोज काही विद्यार्थ्यांना माहीत नसणार की एलिमेंट कोणाला म्हणतात आणि नॉन एलिमेंट कोणाला म्हणतात. हालाकी 9वीमध्ये तुमचं झालं, पण डोंट वरी गाईज, आपण या लेसनमध्ये ते सुद्धा गोष्टी शिकू. सो एलिमेंटची जनरली क्लासिफिकेशन हे 3 ह्याच्यात पाडले जातात. जे तुम्ही एलिमेंट बघता ना, हायड्रोजन, नायट्रोजन, सोडियम, मॅग्नेशियम, यांना 3 कॅटेगरीमध्ये तोडलं: मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला रिकॉल करायसाठी विचारतात, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला जनरली आपण ॲटम म्हणत असतो बाळांनो. काय म्हणत असतो? ॲटम. अँड द नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. आता सपोज गाईज माझ्याकडे एक कंपाऊंड आहे. कंपाऊंड का असते आपण कार्बन कंटेनिंग कंपाऊंडमध्ये शिकलो. आणि एलिमेंट का असते. आता एलिमेंटच्या मॉलिक्युलमध्ये आणि कंपाऊंडच्या मॉलिक्युलमध्ये फरक काय असतो तो सांगतो. आता सपोज गाईज माझ्याकडे हायड्रोजन आहे, हा एलिमेंट आहे. आता हायड्रोजनचे अगर मी, आता हायड्रोजन हा ॲटमपासूनच बनलेला आहे. प्रत्येक एलिमेंट हा ॲटमपासून बनते, बरोबर. आता अगर मी हायड्रोजनचा ॲटम घेतला तर हायड्रोजनचा तुम्ही कुठलाही ॲटम घ्या, सगळे ॲटम सेम असतात बाळांनो. म्हणजे ऑल द ॲटम ऑफ एलिमेंट्स आर सेम. इथं मी तो पॉईंट पण टाकला. ॲटम ऑफ एलिमेंट आर ऑफ वन टाईप, म्हणजे सगळे एका टाईपचे असतात, अलग अलग नसतात. पण हेच गाईज सपोज मी कंपाऊंड घेतो, लाईक H2O, वॉटर घेतला. आता अगर मी वॉटरचे मॉलिक्यूल बघितले, वॉटरचे छोटे छोटे अगर मी ॲटम बघितले, तर हे जे ॲटम आहेत हे सगळेचे सगळे एका टाईपचे नसतील, अलग अलग टाईपचे असतील. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की कंपाऊंडचे जेव्हा तुम्ही ॲटम घेता तेव्हा ते ॲटम डिफरंट टाईपचे असतात. पण अगर एलिमेंटचा तुम्ही अगर ॲटम घेसाल तर हे सगळे सेम टाईपचे आहेत. म्हणून मी सेकंड पॉईंट बनवला, ॲटम ऑफ कंपाऊंड आर ऑफ डिफरंट टाईप वाईल ॲटम ऑफ एलिमेंट आर ऑफ वन टाईप. मग त्याने आपल्याला तोच क्वेश्चन रिकॉल करायला लावला की मग फरक काय. तर आपण सिम्पली सांगायचे हे 2 पॉईंटमध्ये आन्सर की ॲटम ऑफ एलिमेंट आर ऑफ वन टाईप अँड ॲटम ऑफ कंपाऊंड आर ऑफ डिफरंट टाईप. आता हे तर होतं गाईज मागच्या वर्षीच्या बेसिसवर छोटे मोठे क्वेश्चन आपल्याला की बाबा स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणतात. एलिमेंट आणि कंपाऊंड तर तुम्हाला माहीतच आहे बेसिकली गाईज. पण अगर एलिमेंटचा ॲटम घेसाल आणि कंपाऊंडचा ॲटम घेसाल तर दोघांमध्ये काय फरक आहेत. मॅटर आपलं किती याच्यात डिवाईड झालेलं आहे, एलिमेंटचे किती टाईप्स पडतात, हे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला आपण ऑलरेडी आधी शिकलेलो आहोत. आता या लेसनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आपण नीट बघू. तर गाईज 1800व्या शतकात म्हणजे 1800व्या काळात, म्हणजे आता जसं 2020 चालू आहे तसं जेव्हा 1801 किंवा 1800 जेव्हा होतं तेव्हा गाईज फक्त 30 एलिमेंटचा शोध लागलेला होता, फक्त 30 एलिमेंटचा. ओके, हळूहळू सायंटिस्ट लोक नवीन एलिमेंटचा शोध लावत होते. पण जेव्हा 1800 चालू होतं, आता 2020 चालू आहे, जेव्हा 1800 चालू होतं तेव्हा फक्त 30 एलिमेंटचा शोध लागलेला होता. ओके, आणि हळूहळू आता अगर तुम्ही 2020मध्ये बघसाल तर आता जवळजवळ आपल्याकडे 118 एलिमेंटचा शोध लागलेला आहे. म्हणजे याच्यावरनं आपल्याला एक गोष्ट समजते की सायंटिस्ट लोक जे आहेत हे हर रोज नवीन गोष्टींच्या शोधात लागलेले आहेत.
म्हणजे जे चंद्रावर जातात किंवा मार्सवर जाण्याचा जे प्रयत्न करून राहिले सगळे सायंटिस्ट लोक, हे काही तिथली हवा खाण्यासाठी नाही. त्या प्लॅनेटवर आपल्याला काही नवीन एलिमेंट भेटतात का, काही नवीन सबस्टन्स भेटते का, जो नवीन सबस्टन्स आपण आपल्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस केल्यावर त्याचे खूप सारे फायदे होऊ शकतील. तर याच्या शोधात आता पण सायंटिस्ट लागलेले आहेत. तर 1800 पासून तर 2020 पर्यंत आता आपण पोहोचलो 118 एलिमेंटपर्यंत. म्हणजे इन 1800 ओनली 30 एलिमेंट वर नोन. बट गाइज टुडे इफ यू सी 118 एलिमेंट्स आर नोन टू द सायंटिफिक लेवल. क्लिअर. नाऊ आता सायंटिस्ट काय करून राहिले, नवीन नवीन इन्फॉर्मेशन आणखी गॅदर करून राहिले, जेणेकरून 118 वर मे बी आपण 200 वर पोचू एलिमेंटवर, कोणाला माहीत. आता असं तर आपण सांगू शकत नाही ना, बस 118 एलिमेंट आहेत. आता तुम्ही सूर्यात तुम्हाला माहिती आहे का आणखी नवीन नवीन काय काय गोष्टी असतील. चला आपण हे मानतो की पृथ्वीवरचे सगळे जे एलिमेंट अवेलेबल असतील त्या सगळ्या एलिमेंटचा तुम्ही शोध लावला. पण गाइज याच्या व्यतिरिक्त, पृथ्वीच्या व्यतिरिक्त अदर पण प्लॅनेट आहेत, तिथे पण आपल्याला भरपूर काही एलिमेंट भेटू शकतात. म्हणूनच तर सायंटिस्ट जेव्हा चंद्रावर जातात तेव्हा तिची माती घेऊन येतात, रेती घेऊन येतात. कशासाठी की तिथलं जे काही सपोज सबस्टन्स आहेत त्या सबस्टन्समध्ये कुठले नवीन एलिमेंट आपल्याला भेटतात का. आता एलिमेंट आणि कंपाऊंडचा फरक मी तुम्हाला शिकवलेला आहे कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन लेसनमध्ये. ओके फाईन. म्हणून मग आपण काय म्हणतो की टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट एलिमेंट, सायंटिस्ट स्टार्टेड कॅटेगराईज दिस एलिमेंट. म्हणजे काय केलं, या एलिमेंटबद्दल खूप साऱ्या इन्फॉर्मेशन आपल्याला भेटण्यासाठी गाईज सायंटिस्ट लोकांनी या एलिमेंटचे क्लासिफिकेशन पाडले. मी एक थोडक्यात उदाहरण देतो. जसं बाळांनो, आपल्या सोसायटीमध्ये अगर तुम्ही बघसाल तर आपल्या सोसायटीमध्ये पण लोकांचे क्लासिफिकेशन पाडलेले आहेत. जसं बाळांनो तुम्ही नोटीस करा, गरीब लोक झोपडपट्टी एरियामध्ये राहतात, अमीर लोक एक रिच कॉलनीमध्ये राहतात, हिंदू लोक एका कॉलनीमध्ये राहतात, मुस्लिम लोक एका कॉलनीमध्ये राहतात, ख्रिश्चन लोक एका कॉलनीमध्ये राहतात, टीचर लोक एका कॉलनीमध्ये राहतात. आर यू गेटिंग गाईज. जसं आपण जे हिंदू लोक आहोत ते इंडियात राहतो, मुस्लिम लोक पाकिस्तानमध्ये राहतात. आता ह्या ज्या कॅटेगरी आपल्या लोकांमध्ये पाडलेल्या आहेत त्या कशासाठी पाडलेल्या आहेत, कारण की आपल्यासाठीच ते सोपं झालं पाहिजे. अगर आपण मिक्समध्ये अगर राहिलो तर भांडण खूप सारे वाढतील, वाद वाढतील. त्यासाठी आपण सोसायटी ठरवल्या. बघ, गरीब लोकांची एक अलग लिव्हिंग स्टाईल आहे तर त्यांच्यासाठी एक अलग सोसायटी, अमीर लोकांसाठी एक अलग सोसायटी. आता तुम्ही विचार करा, गरीब लोक आणि अमीर लोक ज्या कॉलनीमध्ये मिक्स राहतात तिथे तुम्हाला खूपच गोंधळ दिसतो, भांडण, मग काय, हे खूप साऱ्या गोष्टी होतात. मग याच्यासाठी आपण आपल्या लोकांमध्ये असे क्लासिफिकेशन पाडले. एक मी उदाहरण तुम्हाला दिलं. तर एलिमेंट पण आपल्याला व्यवस्थित समजायला पाहिजे, त्या एलिमेंटपासून खूप काही आपल्याला इन्फॉर्मेशन भेटल्या पाहिजेत. म्हणून बाळांनो आपण एलिमेंटची पण कॅटेगरी पाळायला चालू केली सायंटिस्ट लोकांनी, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्या एलिमेंटपासून भेटणार आणि आपल्याला कुठलं कन्फ्युजन नसणार. म्हणून मी हा पॉईंट टाकला की टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट एलिमेंट, सायंटिस्टनी काय केलं, स्टार्टेड कॅटेगराईज दिस एलिमेंट. म्हणजे त्यांना कॅटेगराईज केलं. आता बेसिकली सगळ्यात सुरुवातीला एलिमेंटला दोनच याच्यात क्लासिफाय केलं गेलं होतं बाळांनो, मेटल्स आणि नॉन मेटल. म्हणजे आता तुम्हाला अगर माहीत असणार की कुठल्या गोष्टीला बघून आपण मेटल म्हणतो आणि कुठल्या गोष्टीला बघून आपण नॉन मेटल म्हणतो, तर तुम्ही नक्कीच सांगू शकता की हे जे काही गुण दिसले तर याला मेटल म्हणा आणि हे गुण दिसले तर याला नॉन मेटल म्हणा. तर सगळ्यात पहिले सायंटिस्ट लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे बाळांनो, जे मेटल असतात हे शाईन करतात, शायनिंग प्रॉपर्टी असते. मेटल जी असतात त्यांना आपण अगर हॅमर केलं तर ते आवाज करतात, साऊंड करतात. नॉन मेटल अगर तुम्ही बघसाल तर ते शाईन नाही करत, आवाज नाही करत. बरोबर. हे मी 2-3 सांगितले, मी पुढे डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे, डोंट वरी. तर मला म्हणायचं काय, सगळ्यात पहिले सायंटिस्ट लोकांनी जेवढे केवढे एलिमेंटचा शोध लागला होता आधीच्या काळात, तर त्या सगळ्या एलिमेंटला मेटल आणि नॉन मेटलमध्ये कॅटेगराईज केलं. मग त्याच्यानंतर सायंटिस्ट लोकांनी, म्हणजे मी हा पॉईंट क्लिअर करतो, इनिशियली द एलिमेंट वर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, मेटल आणि नॉन मेटल. कोणाला मेटल म्हणतात, कोणाला नॉन मेटल म्हणतात ते आपण नंतर बघू. त्याच्यानंतर बाळांनो काय केलं की लॅटर ऑन, म्हणजे त्याच्यानंतर ॲज द नॉलेज अँड प्रॉपर्टी वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे जसं जसं पुढे स्टडी वाढत गेली तसं तसं सायंटिस्ट लोकांनी त्या एलिमेंटबद्दल खूप काही नॉलेज भेटणं चालू केलं. त्या एलिमेंटच्या खूप काही प्रॉपर्टीज सायंटिस्ट लोकांना कळत गेल्या. मग जसं जसं नॉलेज वाढत गेलं तसं तसं सायंटिस्ट लोकांनी अलग अलग बेसिसवर त्या एलिमेंटला क्लासिफाय केलं. सध्या मी जे तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं ते अमीर आणि गरीबच्या हिशोबावर लोकांना क्लासिफाय केलं. त्याच्यानंतर सपोज आपण आणखी पण अलग गोष्टींवर लोकांना क्लासिफाय करू शकतो नॉलेजच्या बेसिसवर. टीचर लोकांची एक कॉलनी,
SBI बँकेत जे काम करतात त्यांची कॉलनी SBI कॉलनी आपण म्हणतो. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटमध्ये जे काम करतात MSEB त्यांची अलग कॉलनी. त्याच्यानंतर सपोज पोलीस लोकांची एक अलग कॉलनी. बघा आता मी हे नोकरीच्या बेसिसवर लोकांचे क्लासिफिकेशन पाडले. आधी मी अमीर गरीबच्या बेसिसवर लोकांचे क्लासिफिकेशन पाडले होते. तसंच एलिमेंटबद्दल जसं जसं नॉलेज वाढत गेलं सायंटिस्ट लोकांना, तसं तसं सायंटिस्ट लोकांनी काय केलं, अलग अलग बेसिसवर त्या एलिमेंटला क्लासिफाय केलं गेलं. आणि आपल्याला तेच बघायचं आहे बाळांनो, की आधी सायंटिस्ट लोकांनी कोणा बेसिसवर क्लासिफाय केलं, नंतर कोणा बेसिसवर, आणि आता जो आपण पिरियडिक टेबल बघतोय त्याच्या मागची हिस्ट्री सगळी आपण आता या चॅप्टरमध्ये शिकणार आहे. ते एक एक सायंटिस्टच्या आपण एक एक गोष्टी ऐकणार आहे या लेसनमध्ये. सगळ्यात पहिले डॉबर्नियर ट्रायड्स आपण बघणार आहे. या सायंटिस्टनं एलिमेंटला कोण्या बेसिसवर क्लासिफाय केलं गेलं होतं, तो कुठे फेल ठरला. त्याच्यानंतर न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह हा काय आपण बघू, याच्यात कोणची क्लासिफिकेशन आहेत. मेंडेलीज पिरियडिक टेबल तुम्ही लोकांनी ऐकले असणार, तर मेंडेलीजनुसार पिरियडिक टेबल कसा असायला पाहिजे. आणि फायनली तुमचं मॉडर्न पिरियडिक टेबल. तर एवढ्या सगळ्या गोष्टीतून आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आलेला वाढणं. तर ह्या लेसनमध्ये आपल्याला आता स्टार्ट करणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरपासून डॉबर्नियर ट्रायड. काय होतं डॉबर्नियर ट्रायड, काय या सायंटिस्टचं काय म्हणणं होतं, कोण्या बेसिसवर एलिमेंटला क्लासिफाय केलं, हे नीट आपण समजून घेऊ. आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये लिहायच्या आहेत बाळांनो. ओके, सो आय होप की तुम्हाला एक थोडं इंट्रोडक्टरी पार्ट कळला असणार चॅप्टरचा. हा चॅप्टरचाच पार्ट आहे, हे सगळं तुमच्या बुक्समध्ये दिलेलं आहे. आपण आता सिलेबस म्हणजे जो तुमचा मेन क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये ते या सगळ्या गोष्टींवर विचारतात. आता मग जसं सपोज मेंडेलीज पिरियडिक टेबलचे काही मेरिट्स आहेत, काही डिमेरिट्स आहेत, म्हणजे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, बरोबर गाईज. त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय काय गोष्टी आपल्याला कन्सिडर करायला लागतात, कसे एलिमेंटचे बरोबर क्लासिफिकेशन पाडले, या सगळ्या गोष्टी बघणार. अगदी सिम्पल जाणार अगर तुम्ही व्यवस्थित केलं तर. अदरवाईज मग मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा पिरियडिक टेबल भरपूर लोकांना कन्फ्युजन जाते. पण ट्रस्ट मी, आपण एकदम आरामात हा लेसन कवर करून टाकू एक 7-8 लेक्चरमध्ये, जास्तीत जास्त 15 लेक्चर. ओके, सो तुम्हाला काही कन्फ्युजन असणार तर नक्की विचारा. थँक्यू सो मच.